नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचे माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आता हिवाळा सुरू झाला आहे तर आपण हिवाळ्यासाठी पौष्टिक असं सूप बघणार आहोत। हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना सांधेदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा, थकवा या समस्या जाणवतात। तसेच हिवाळ्यामध्ये खूप जणांना सर्दी खोकल्याचा त्रास देखील खूप होतो। तर अशा काही समस्या तुम्हाला जर जाणवत असतील तर हे सूप नक्की करून बघा, तुम्हाला आराम नक्कीच मिळेल। खूप पौष्टिक असं हे सूप तयार होतं आणि हिवाळ्यामध्ये शरीराला उबदारपणा देखील यापासून मिळतो। घरातील लहान मुलांसाठी तर अत्यंत पौष्टिक असं हे सूप आहे। यामुळे मुलांना सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा यापासून आराम मिळेल। चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल व तुम्ही रेसिपी लगेच पाहू शकाल। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा। चला तर अशा हिवाळ्यामधील पौष्टिक सूपसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। तर आज आपण मटन सूपची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटन घेतलेला आहे। हे मटन छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि एक छोटा कांदा घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तसेच एक अर्धा कांदा बारीक चिरून देखील घेतलेला आहे। आता आपण सूपच्या फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर मोहरी नंतर जिरे आणि जिरे मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून कांदा जो घेतलेला आहे तो त्या तेलामध्ये टाकलेला आहे। तुम्ही कांदा तेलामध्ये फ्राय न करता कच्चा देखील या मटणामध्ये टाकू शकता। कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर मी इथे जी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची जी पेस्ट करून घेतलेली आहे ते या कांद्यामध्ये टाकून परत एकदा फ्राय करून घेते। आलं, लसूण, कोथिंबीर आणि कांदा हे तेलामध्ये छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर अर्धा चमचा हळद घेऊन परत एकदा हे सर्व पदार्थ तेलामध्ये मी छान खमंग असे मिक्स करून घेते, कारण हळद देखील तेलामध्ये छान फ्राय झाली पाहिजे। त्यानंतर आपण जे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते मटण या मसाल्यामध्ये छान चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे। मी या मटणानंतर याची भाजी देखील बनवणार आहे, म्हणून अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। तुम्ही फक्त सूपसाठी वापरत असाल तर 1 पाव किंवा अर्धा पाव तुम्ही मटण घेतलं तरी चालेल। गॅसच्या दुसऱ्या बाजूला मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे, म्हणजेच मटण लवकर शिजेल। हे बघा, आलं लसणाच्या पेस्टमध्ये हे मटण छान मिक्स करून त्यावरती झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया। पाणी न टाकता अशी वाफ काढून घ्यावी, म्हणजेच त्या मटणाला छान अशी आलं लसणाची आणि कांद्याची चव लागते। आता त्या पातेल्यावरील झाकण काढून परत एकदा चमच्याने हे सर्व मटण मिक्स करून घेते। त्यानंतर गॅसच्या दुसऱ्या बाजूला जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते गरम पाणी या मटणामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया। जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकल्यानंतर त्या पाण्याच्या अंदाजानुसार चवीपुरतं मीठ टाकून घ्यावं आणि थोडीशी कोथिंबीर देखील। परत एकदा चमच्याने हे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊया आणि छान शिजू देऊया। मटण शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे बरेच जण कुकरमध्ये देखील हे तयार करतात, पण कुकरपेक्षा पातेल्यामध्येच हे मटणाचं सूप छान पौष्टिक असं तयार होतं। हे बघा, पूर्ण पातेलभर मी यामध्ये पाणी टाकलेलं होतं, ते पाणी शिजून अर्ध्यापर्यंत आलेलं आहे, म्हणजे सूप खूप छान आणि पौष्टिक तयार झालेलं आहे। मटण हाताने शिजलं की नाही हे चेक करून बघावं, नाहीतर त्यामध्ये परत एकदा गरम पाणी टाकून परत शिजू द्यावं। पिण्यासाठी सूप तर तयार झालेलं आहे। चला आता तयार झालेलं पौष्टिक असं गरमागरम मटण सूप आपण सर्व करून घेऊया। या सूपमध्ये मटणातील सर्व पौष्टिक घटक उतरलेले असतात, म्हणून हे शरीराला खूप फायदेशीर असतं। लहान मुलांच्या वाढीसाठी, बाळंतीण बाईचा अशक्तपणा जाण्यासाठी हे सूप अत्यंत उपयुक्त आहे। मुलांना अगदी एका आठवड्यातून 2 वेळ तुम्ही हे सूप देऊ शकता।
चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला थोडी देखील फायदेशीर वाटली असेल तर एक लाईक नक्की करा